स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतेवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावण, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी. समर्थांच्या पातला, करुणिया श्रींची स्तुती. माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती. हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना, यथेचे भोजन देईचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवण याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मुथे पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आता आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभावी कणर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबई आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पाही, ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.